मग मास्तर मुलांना बंड्या बाळ्या यशा पुरुषा आणि मुलींना एक कुसमे शांते कमळे अशा नावाने हाका मार. चितळ मास्तर मात्र 10 मुलांना अगदी आदराने पुकारत. गोदी गडावणी ही साक्षात ढव. गोरी घाऱ्या डोळ्याची भरल्या पोटासारखी धप्पू गोदी 4वी-5वीपर्यंत शाळेत जेमतेम टेकली आणि नंतर अन्ना गुडांनी तिला उजवलं. चितळू मास्तर लग्नात साक्षात नवऱ्या मुलाला म्हणाले, माझी विद्यार्थिनी आहे हो, संसार चांगला सुखाचा करीन, पण बाजारात पैसे देऊन पाठवू नका, नाहीतर बार आणि डसण्याच्या भावाने अर्धा डझन आंबे समुदायाने देऊन घेऊन येईन. काय गोदा का असे भोर पंक्तीत सांगितले. ढोगोदीने देखील सासरी जाताना आपल्या वडिलांच्या पाया पडल्यावर चितळ मास्तरांच्या पायांवर डोके ठेवून नमस्कार केला होता. जावई बुवा, अष्टपुत्रा म्हणू की इष्टपुत्रा? चितळ मास्तर गळ्यात दाटलेला आवंडा बडवीत म्हणाले होते. जशी गोदी पाडाव्यात चढली तसे चितळ मास्तरांनी त्यांचे डोळे हळूच टिपले. मीठ आणि बाळू परांजपेने पाहिले. मास्तर रडते बघ. बाळू अजागोडपणे म्हणाला होता, चिमण्यांसारख्या नाचतात 10-12 वर्ष ओसरीवर अनाभोर करून जाणार. चितळ मास्तर गोदीच्या वडिलांना सांगत होते. ह्याच गोदीची गोदाक्का म्हणून वर्गात इतके चेष्टा व्हायची की आजच्या जमान्यात प्रिन्सिपल साहेबांना पालकांकडून चिठ्ठी झाली असती. चिठ्ठी तर सोडायचो, पण आमचे पालक मास्तरांनी आपल्या कुलदीपकाला पदडले. हे एकदाच घरी पुन्हा एकदा उत्तर पूजा मांडली. गोदाक्का, आता सांगा बरे कुठले वारे वाहताय? मग गोदी आपल्या शंभूवाणच्या दुकानातल्या पिठाच्या पोतेसारखी बाकावर दुप्प करून बसली होती. काटे जरा बोड हाणून उभी राहा की. हा अशी अगदी मॅट्रिक पर्यंतच्या मुलीला बोड हालून उभी राहा असे सांगण्यास चितळ मास्तरांना काही गैर वाटत नसे आणि त्यांच्यामुळे त्यांच्या शिष्यगणांना सुद्धा. मग गोदी असा खालसा उठपुळे करून शुंभासारखी उभी राहिली होती. आता सांगा बरे कुठले वारे वाहताय? गोदी गोदूताई, तुझा पदर कोणत्या दिशेने उडतोय बघ? समुद्राच्या की डोंगराच्या? रम्या, तू सांग बरं. मग गोगट्यांचा रम्या बेदिक्कतपणे गोदीला म्हणाला होता, जरा नीट उभी राहा की. का रे रम्या? मग आम्हाला तिचा पदर कसा नीट दिसणार? अरे पण तिचा पदर कशाला दिसायला हवा? मग आम्हाला कळणार कसं की वारा डोंगराकडे वाहतोय की समुद्राकडे? अरे भोपड्या, परीक्षेत काय गोदीला उभा करणारेस? सांग आता, दिवसा वाहतात त्या लँडवेड्स की सिमेंट्स, मग दिवसा वाहतात ते या चालीवर वर्गात 5-25 वेळा तरी भोकंपट्टी व्हायची. मग गोदीच्या पदराचा आणि लँडवेडचा संबंध नाही, परसोरे तोडायचे. चितळ मास्तर अत्यंत विसराळू. वर्गात वाहन विसरून जाणे हा त्यांचा नित्यक्रम. मग वर्गातला कोणीतरी एक विद्यार्थी पुढल्या वर्गात ते पोचवायचा. मग मास्तर म्हणायचे,